सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। फडणवीस कुटुंब वर्षावर जायला का घाबरतंय असा सवाल संजय राऊतांनी विचारला। अनामिक भीतीमुळे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय असं दावा देखील संजय राऊत यांनी केला। खोदकाम करून वर्षा नव्यानं उभं करायचं चाललंय असं देखील राऊतांनी म्हटलंय। तर वर्षा विकसित होत असेल तर राऊतांना अडचण काय असा प्रश्न प्रवीण दरेकरांनी विचारला। राऊतांनी मोठा शोध लावला, या थाटात राहू नये असा टोला देखील दरेकरांनी लगावला। वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात। कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं की मी वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून। पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यावर। आमच्या अमृता वहिनीला जावं असं वाटत नाही। का मला कळत नाही हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे। असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे? माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे। इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे। आता मला माहित नाही त्यांना कुठनं माहिती मिळाली, परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे? ते काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे की काय? त्याच्यामध्ये एक आपली वर्षा आहे, ते जर चांगल्या पद्धतीनं विकसित होत असेल, महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्याच्यामुळे राणा भीमदेवी थाटात काहीतरी मोठा शोध लावला अशा प्रकारच्या थाटात संजय राऊतांनी काही राहायचं कारण नाही। काला जादू काय ते संजय राऊत साहेबांनी आमच्या उद्धव ठाकरेंना विचार पाहिजे ना। एकनाथ शिंदेने सांगितलं ज्यावेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरेंनी सोडला तेव्हा टोपली पण लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती। तर काळी जादू काय आहे ते मला वाटतं तिकडे त्याला विचारली पाहिजे। त्याचा अनुभव जास्त असेल संजय राऊत साहेबांना कदाचित, आणि म्हणून त्याच्या डोक्यात यायला असावं असं मला वाटतं। हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाही आहेत, ही जाणतं तुम्ही ऐकायला पाहिजे। आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं? मुळात ही अंधश्रद्धा आहे। माझा काल प्रश्न इतकाच होता की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही? याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेंनी द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्यांनी द्यावं ना। एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे काय मिरच्या आहेत, लिंबू आहेत, अजून काय आहे? नाही, तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहे। तुम्हाला कसली भीती वाटते? काय तिकडे असं घडलंय, काय याआधी घडवलंय? हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय।